1200 ते 1500 कॅलरीजचा हा डाएट आहे, कस्टमाइज डाएट आहे आणि मी हा तुमच्यासाठी घेऊन आले खास करून। खूप याच्यावरती मी स्टडी केले, याचा खूप नॉलेज घेतले आणि हा डाएट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत तुम्हाला बघायचा आहे। हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा डाएट प्लॅनच्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ मी पहिले सांगितलं की मी याच्यावरती स्टडी करूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि खूप चांगला डाएट आहे हा। आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत डाएट मी तुम्हाला सांगते, याचे ऑप्शनही तुम्हाला सांगेल आणि आपल्याला कोणत्या गोष्टी जास्त घ्यायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला कमी घ्यायच्या आहेत हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे। आता इथे खूप असे कमेंट्स येतील किंवा मला शिकवल्याही जाईल की बघा, मी पहिलेच सांगते की मला शो ऑफ करणे किंवा तुम्हाला जास्त याच्यामध्ये टाकणे बोलतात ना, जास्त ओव्हर करून सांगणं, त्यापेक्षा सिंपल पद्धतीने जर मी सांगते ना तर मला असं वाटतं की माझे सबस्क्रायबर बेस आहेत, त्यांना ह्या गोष्टी लवकर समजतात, म्हणून मी जेवढं होईल तेवढं इझी मध्ये सांगायचा प्रयत्न करते। तर आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल, तर सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा, व्हिडिओ कामाचा आहे। तर आज 1200 ते 1500 कॅलरीजचा हा डाएट आहे आणि हा डाएट कोणी घ्यायचा आहे कोणी नाही घ्यायचा आहे। तर जर तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला बीपी आहे, तुम्हाला छोटे मोठे हेल्थ इश्यू आहेत तर तुम्ही हा डाएट डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकता। जस्ट नॉर्मल आहात आपण तर तुम्ही हा डाएट डेफिनेटली घ्यायचाच आहे आणि खूप चांगला रिझल्ट याचा भेटणार आहे। आता 1200-1500 कॅलरीजचा डाएट का घ्यायचा, आम्ही किती कॅलरीज दिवसभराच्या इंटेक करतो आम्हाला कसं माहिती, मोस्टली मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते। 20 ते 30 वर्षाच्या ज्या मुली असतात, लेडीज असतात, त्यांना 2200 ते 2300 किंवा 2400 कॅलरीज आपण इंटेक करतो नॉर्मली। तुम्ही जॉबला जाताय, तुम्ही घरामध्ये नॉर्मल आहात, तुम्ही थोडंफार वर्कआउट करताय, वॉकिंग करताय, पण तुमचं खाण्यावरती एवढं काय कंट्रोल नाही, ठीक आहे खाताय तुम्ही, थोडंफार खाताय, तरी देखील तुमच्यावरती तुम्ही दिवसभर काय खाताय काय पिताय तर तुमचं टोटली तुमचं मोस्टली तुम्हाला एक टोटल लावलं तर 2300 पर्यंत कॅलरीज होतात। तर आपल्याला जर 1200-1500 कॅलरीज भेटतायत तर मग आपल्या 500 ते 600 कॅलरीज एका दिवसातच ऑटोमॅटिक बर्न होतात फक्त ह्या डाएटनी। मग तुम्ही एक आयडिया लावा की 500-600 कॅलरीज माझ्या या डाएटनी कमी होत आहेत तर दिवसाच्या, तर माझ्या एक महिना जर मी हे गोष्टी फॉलो केल्या किंवा मी 3 महिने या गोष्टी फॉलो केल्या तर माझं वजन आहे ना 15 ते 20 किलो आरामात कमी होणार आहे फक्त ह्या सिंपल घरगुती डाएटनी। ठीक आहे, आता हे 20 ते 30-25 वर्षाच्या लेडीज, आता 30 ते 40 वर्षाच्या लेडीज असतात आपण, तर त्यांना कोणता कशा कॅलरीज त्यांच्या आपण किती कॅलरीज घेतो दिवसभराच्या तर 2200 किंवा 2000 कॅलरीज, काहीच न करता आपण तेवढ्या कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये आपण ऑब्झर्व म्हणजे इंटेक करतो। आता तुम्ही 40च्या पुढे आहात, 50 प्लस तुमचं वय आहे तर तुम्ही किती कॅलरीज घेता मोस्टली तर तुम्हाला लागतात तेवढ्या कॅलरीज, तुम्हाला 1700, 1800, 1900 कॅलरीज तुम्ही इंटेक करता तुमच्या बॉडीमध्ये। तर आता तुम्हाला जर हा डाएट एकदम सोप्या पद्धतीने मी सांगते ना तर तुम्हाला 1200 कॅलरीज किंवा 1500 कॅलरीज, 1200 ते 1500च्या दरम्यान मध्ये हा डाएट आहे, तर तुम्ही स्वतः 1800 कॅलरीज वाल्या 50 वर्षाच्या लेडीज आहेत किंवा 30 वर्षाच्या आहेत 2000 कॅलरीज घेणाऱ्या, किंवा तुम्ही आज 20 वर्षाच्या एक मुलगी आहात तो तुम्ही जर 2400 कॅलरीज दिवसभराच्या घेताय तर मग तुम्हाला हा सिंपल डाएट घेऊन 1200-1500 पर्यंत घेतला तर किती तुम्हाला फायदा भेटणार आहे विचार करा। तर व्हिडिओ स्किप न करता बघितला तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या मुवमेंट्स असतात त्या माहिती पडतात। व्हिडिओ स्किप केल्याने काय होतं, एखादी गोष्ट मिस होते, मग आपलं पूर्ण आहे ते टोटली विस्कटून जातं, म्हणून थोडासा वेळ काढायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। आता हे शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील। तर आता तुम्ही किती वर्षाच्या आहात ते तुमच्यावरती आहे आज, आणि हे कस्टमाइज डाएट आहे हा, तर याच्यामध्ये कसं असतं ना की तुमचं वयावरती पण असतं, तुमच्या वजनावरती पण असतं, पण मोस्टली आपल्या एवढ्या कॅलरीज असतात तर आपण एवढ्या घ्यायच्या, तर आपल्या 500-600 कॅलरीज बर्न करायच्यात आपल्याला, सिंपल मध्ये ठेवायचं आपल्याला डाएट, काही जास्त तामझाम याच्यामध्ये ठेवायचं नाही। तर सकाळी तुम्हाला हा डाएट सुरू करते आता, तर सकाळी तुम्हाला उठल्याबरोबर नॉर्मली काहीच करायचं नाही, तुम्हाला नॉर्मली तुम्हाला साधं पाणी घ्यायचंय, मटक्यातलं पाणी घ्या, हंड्यातलं पाणी घ्या, 1-2 ग्लास पाणी प्यायचं उठल्याबरोबर खाली पोटाने, जी आपली तोंडातली जी लाळ असते ना ती पण आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे, आपली बॉडी याच्यानी डिटॉक्स होते, आपण फ्रेश फील करतो, फ्रेश व्हायचं आहे आपल्याला नॉर्मल।
आता कस्टमाइज डाएट आहे हा, तर इथे एक्सरसाइज पण खूप महत्वाची आहे, ठीक आहे, वर्कआउट पण खूप महत्वाचं आहे, तेव्हाच आपल्या ह्या कॅलरीज बर्न होणार आहे ह्या डाएट सोबत। आता इथे तुम्ही नॉर्मली तुम्ही पाणी वगैरे पिलंय, फ्रेश झालाय, आराम म्हणजे रिलॅक्स मध्ये आहे, तुम्ही योगा करताय, तुम्ही रनिंग करताय, वॉकिंग करताय, काय करताय, जिमला जाताय, तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही एक ड्रिंक बनवायची आहे। इथे तुम्हाला बघा अर्धा टेबलस्पून तुम्हाला 1 ग्लास पाणी घ्यायचं, टोपामध्ये घालायचंय, ते पाणी गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा टेबलस्पून दालचिनी घालायची आहे। कुणाला गरमीचा इश्यू आहे का, तुम्हीही घालू शकता, याच्याने तुमचा मेटाबॉलिझम बूस्ट होतो। जास्तच काही इश्यू असेल तुम्हाला, पाईल्सचा वगैरे, थोडी पण गरमी सहन होत नाही, तर तुम्ही या गोष्टी स्किप करायच्या, म्हणजे दालचिनी स्किप करायची। तर आता तुम्ही इथे दालचिनी घालायची, 1 टेबलस्पून घाला किंवा अर्धा टेबलस्पून घाला। 1 टेबलस्पून घातली तर तुम्हाला जास्त फायदा याचा भेटणार आहे पुढे तुम्हाला जे एक्सरसाइज किंवा रनिंग वॉकिंग करायची त्याच्यासाठी। 1 ग्लास पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमच तुम्हाला दालचिनीची पावडर घालायची आहे किंवा 2-4 तुकडे दालचिनीचे घालायचे, पावडर नसेल तर। 1 अर्धा टेबलस्पून तुम्हाला हळद घालायची आहे। घरामध्ये जर कच्ची हळद असेल तर बेस्टच आहे, नाही तर तुम्ही घरची मसाल्याची तुम्ही डेली वापरतात ती हळद तुम्ही इथे अर्धा टेबलस्पून घालायची, 1 टेबलस्पून घालायची नाही, कारण तिथे व्हॉमिटिंग वगैरे या गोष्टी होतात सकाळी सकाळी, म्हणून अर्धा टेबलस्पून तुम्ही हळद घालायची। पाणी छान बॉईल करून घ्यायचं आहे। आता पाणी कोमट गरम ट्रान्सफर करून घ्यायचं एका ग्लासमध्ये, आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू तुम्हाला ऍड करायचा, अर्धा लिंबाचा रस तुम्हाला ऍड करायचा आहे। आता हा लिंबाचा रस ऍड केल्याच्या नंतर ती पाणी तुम्हाला कोमट कोमट पिऊन घ्यायचंय, आणि त्याच्यानंतर तुम्ही जस्ट लगेच तुम्हाला एक्सरसाइज किंवा रनिंग वॉकिंग जिमला जाताय किंवा जे काही करताय ते तुम्ही ऍक्टिव्ह राहायचंय, आणि 1 तासभर स्वतःला देऊन या गोष्टी फॉलो करायच्या। आता तुम्ही ही ड्रिंक घेऊन जर वर्कआउट करताय, एक्सरसाइज करताय ना, तुमचा इथे मेटाबॉलिझम बूस्ट होतोय आणि तुम्हाला एक वेगळ्याच लेवलची एनर्जी येते। तुम्ही जेव्हा मेहनत करायला जाताय, घाम निघतोय ना तुमचा, तर तुम्हाला तिथे लो फील होणार नाही, तुमची एनर्जी बूस्ट होणार आहे इथे, आणि चांगल्या कॅलरीज इथे तुमच्या बर्न होतात। तर आता इथे त्याच्यानंतर तुम्हाला सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला इथे काय असं वेगळं स्प्राउट वगैरे या गोष्टी, प्रोटीन सोर्स पण याच्यामध्ये आहे, फायबर पण आहे, कार्ब्स पण आहे, सगळ्या गोष्टी, ठीक आहे। तुमच्याकडे नाहीच या गोष्टी तर तुम्ही म्हणजे कडधान्य घेऊ शकता, मोड आलेले मूग घ्या, मटकी घ्या, तुम्ही काळे चणे घ्या, शक्यतो टाळायचा प्रयत्न करायचा सकाळी ब्रेकफास्ट मध्ये। आता इथे ह्या डाएट मध्ये सांगते, तुम्ही इथे काय घेऊ शकता, तर तुम्ही इथे 4 किंवा 3 अंडे घ्यायचे, त्याच्यातलं पिवळं तुम्हाला काढून टाकायचंय बाजूला, आणि व्हाईट अंडे तुम्हाला घ्यायचे 4। आता याच्यासोबत तुम्हाला 1 ग्लास तुम्ही इथे दूध घेऊ शकता। तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल, तुम्हाला प्रोटीनची कमतरता, तुमची कॅल्शियमची कमतरता, आणि तुमचा फायबरचं इंटेक इथे छान पद्धतीने तुमचा ब्रेकफास्ट होणार आहे, आणि चांगल्या कॅलरीज तुमच्या इथे 200-300 कमी होणार आहेत या ब्रेकफास्ट मध्ये। आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय ऑप्शन आहे, तर तुम्हाला इथे तुम्ही ओट्स घेऊ शकता, याच्यामध्ये खूप जास्त भरभरून फायबर आहे, तर तुम्हाला जेवणाच्या टायमापर्यंत भूक लागणार नाही। अंडे जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडे न घेता, तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडे न घेता तुम्ही इथे ओट्स घ्यायचे आहेत, किंवा ऑप्शन आहे मग तुम्हाला या गोष्टी नाहीच आहेत अवेलेबल तर तुम्ही स्प्राउट घेऊ शकता। आता ओट्स तुम्हाला कसं बनवायचंय, साधे ओट्स घ्यायचे, थोडेसे रोस्ट करायचे, त्याची पाणी अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यायची, अर्धा ग्लास तिथे तुम्हाला दूध घालायचंय, आणि ते 1 ग्लास भरेल अशी ओट्सची स्मूदी तुम्हाला बनवून पिऊन घ्यायची, सिंपल आहे। आता इथे जेवणामध्ये तुम्हाला दुपारच्या इथे मील असतो, छोटा मोठा स्नॅक्स टाइम असतो ना, तिथे तुम्हाला काहीच न घ्यायचंय, तुम्हाला तिथे पाण्याचं इंटेक या गोष्टी करायच्या आहेत। आता दुपारी डायरेक्ट तुम्हाला जेवणावरती यायचंय, तुम्ही 12 ते 2च्या दरम्यान जेवण करायचंय, तुमचा टाइम तुमच्यानुसार, तुम्ही 12 पासून 2 पर्यंत तुम्ही मध्ये केव्हाही जेवण करायचं आहे। आता इथे जेवणामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर पहिले तुम्ही 1 प्लेट भरून सॅलड घ्यायची, सिंपल डाएट आहे पण एकदम कमी खर्चाचा आहे आणि कमी कॅलरीजचा आहे म्हणून सांगते। तर तुम्हाला इथे 1 प्लेट भरून सॅलड घ्यायचं, सॅलडमध्ये काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा, पत्तागोबी, जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे सॅलड ते तुम्ही इथे घ्यायचे। आता इथे त्याच्यानंतर तुम्हाला जेवणामध्ये सॅलड संपवलंय तुम्ही किंवा जेवणासोबत तुम्ही घेतलंय, तर तुम्हाला इथे ज्वारीची, बाजरीची, नाचणीची चपाती, भात, या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्हाला इथे बाजरीचे भाकरीचं जास्त चांगला ऑप्शन आहे। याच्यामध्ये खूप जास्त फायबर असल्यामुळे ना आपल्याला इतकं पोट आपलं फुल होतं की खूप जास्त, आणि याच्यामध्ये कॅलरीज पण कमी आहेत, आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी
बाजरीची भाकर जास्त मदत करते, चपाती, भात, ज्वारीची भाकर, नाचणीची भाकर ह्या गोष्टींपेक्षा. म्हणून शक्यतो आपल्याला इथे बाजरीचीच भाकर घ्यायची ह्या डाएटमध्ये. तर आता इथे तुम्ही बाजरीची भाकर कशासोबत घ्यायची आहे, तर तुम्हाला इथे ताक घ्यायचा आहे. ठीक आहे, ताक घ्या किंवा तुम्ही दूध घ्या. कॅल्शियम आणि फायबर आणि कार्ब्स पण याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटणार आहे. एक भाकर तुम्ही घेऊ शकता. लेडीज म्हणजे 50 वर्षाच्या आहात तुम्ही, तर तुम्ही इथे अर्ध्यातली म्हणजे अर्धी भाकर घ्यायची आहे. तुम्ही 20 वर्षाची आहात तर तुम्ही इथे एक भाकर घ्यायची आहे. 30 वर्षाची आहात तर तुम्ही थोडी एका भाकरीची थोडीशी भाकर साईडला काढून तुम्ही अशी 3 भाग एका भाकरीचे घ्यायचे आहेत. आणि सॅलड पहिले संपवलं तुम्ही इथे ताकासोबत किंवा दुधासोबत तुम्ही ही भाकर खाल्लेली. आता इथे कोणी खाल्ली ही भाकर, ज्यांना नॉनव्हेज चालत नाही त्यांनी. आता ज्यांना नॉनव्हेज पाहिजे, नॉनव्हेज खाता तुम्ही, तर तुम्ही इथे चिकन घेऊ शकता. तुम्ही चिकन कसंही रोस्ट करा, फ्राय करा, म्हणजे कमी तेलाचा वापर न करता तुम्ही जसं पण चिकन तुम्हाला बनवायचं आहे तुम्ही इथे चिकनचा वापर 100 ते 200 ग्राम करायचा आहे. चिकन एवढं घ्यायचंय तुम्हाला, एक भाकर घ्यायची. तुम्ही इथे नाहीच तुम्हाला चिकन पण नाही असतं, तुम्ही इथे अंडे घेऊ शकता. 5 अंडे घेऊ शकता किंवा 4 अंडे घेऊ शकता. 4ही अंड्यातलं तुम्हाला पिवळं काढून टाकायचंय. आता ह्या गोष्टी आहेत आणि याच्यासोबत तुम्ही अजून याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स ऍड करू शकता. तुम्ही इथे पनीर घेऊ शकता, सोया घेऊ शकता. तर या 4-5 गोष्टी आहेत व्हेजिटेरियन वाल्यांना पण, नॉन व्हेजिटेरियन वाल्यांना पण. तर ताकच घ्यायचं का, दूधच घ्यायचं का, तर हो, या डाएट जसं सांगितलं तसंच तुम्ही फॉलो करायचं आहे. आता इथे नेक्स्ट संध्याकाळचा मील येतो आपला, नॉर्मली छोटा मोठा स्नॅक्स टाइम. तर तिथे तुम्ही याचा ग्रीन टी किंवा आपलं मखाणे घेऊ शकता. चहा वगैरे लागत असेल तुम्हाला इथे तर तुम्ही चहा पण घेऊ शकता, ब्लॅक कॉफी घेऊ शकता. असं छोटंसं तुम्ही इथे स्नॅक म्हणून काळे फुटाणे वगैरे 4-5 वाजता तुम्ही हे घ्यायचे. नाहीच काय अदरवाईज तुम्ही एखादा ऍपल पण इथे घेऊ शकता. आता इथे संध्याकाळच्या जेवणामध्ये पण सेम टू सेम आहे, काही वेगळं नाहीये. इथे तुम्हाला बाजरीची भाकरच घ्यायची. व्हेजिटेरियन वाल्यांनी व्हेजिटेरियन मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या, ताक, दूध ह्या गोष्टी घ्यायच्यात. आणि नॉनव्हेज खाताय तर तुम्ही चिकन, अंडे या गोष्टी घेऊ शकता, पनीर घेऊ शकता. सगळं काही गोष्टी ऑप्शन आहेत खूप सारे. आता हे जेवण तुम्ही 8 वाजता गेलेलं आहे. नॉर्मली तुम्हाला शतपावली वगैरे करून यायचंय. खूप छान हा सोपा डाएट आहे आणि खूप कमी खर्चाचा तर आहेच, पण कॅलरीज इथे चांगल्या आपल्या बर्न होतात. केव्हा तुम्ही सकाळी 1 तास स्वतःला दिलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केलेल्या आहेत. तर आता इथे सकाळी तुम्हाला चहा घ्यायची क्रेविंग असेल तर तुम्ही ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर 1 कप चहा इथे घेऊ शकता. कमी साखरेच्या, कमी गुळाचा इथे चहा घेऊ शकता. तर आय होप हा सिंपल डाएट तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक पण करा, शेअर पण करा. कोणाला कामाचा व्हिडिओ तर नक्कीच फायदा होणार आहे या व्हिडिओचा. घर बसल्या तुम्ही वजन कमी करू शकता. दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि ऑनलाईन योगा बॅचेस आहेत माझे, कस्टमाइज डाएट आणि 1 महिन्याचं वर्कआउट असतं माझ्याकडे. तर छान छान रिझल्ट आहेत सर्व लेडीजला, तुम्हालाही भेटू शकतो. काही हेल्थ इश्यू आहेत तुमचे ते पण तुमचे सॉल्व्ह होतात. तर भेटूया परत छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.